भरदिवसा कोयत्यानं तोडफोड करत दहशत माजवणारा आरोपी कोयत्यासह शहर पोलिसांच्या जाळ्यात। बार्शीतील बाळेश्वर नाक्यावर विघ्नहर्ता मोबाईल शॉपीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ताब्यात घेतलं आहे। भरदिवसा दुकानातील काचा फोडणे, व्यापाऱ्याला धमकावणे आणि कोयत्यानं मारण्याची धमकी देत परिसरात भीती पसरवणाऱ्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्याकडून माफी देखील मागून घेण्यात आली व विनापरवाना शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, दमदाटी करणे आदी प्रकारामुळे त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय। या प्रकारचा व्हिडिओही समोर आला असून घटनेनंतर सर्वत्र चर्चेला उधाण आलंय। या संदर्भात पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे म्हणाले की दहशत माजवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे। बार्शी शहरामध्ये आज बाळेश्वर नाका येथे कल्याण राजेंद्र म्हेत्रे यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये एक इसम आला आणि त्यानं कोयत्यानं मोडतोड केली, काचा फोडल्या आणि नुकसान केलं। त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 998/2025 आर्म्स ॲक्ट आणि धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा वेगवेगळ्या कलमांवर गुन्हा दाखल आहे। आमच्या डीबी पथकातील टीमनं सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे। बार्शीमध्ये दहशत माजवू पाहणाऱ्या कोणत्याही इसमाची गय केली जाणार नाही, त्याच्यावर आम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई करू।